नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि केकच्या सिरीजमधला तिसरा प्रकार म्हणजे पायनॅपल केक आज आपण बघणार आहोत, तोही बटरफ्लाय थीमसाठीचा. तर चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. यामध्ये क्रीम कसं व्हिप करायचं आहे, स्पंज कसा बेक करायचा आहे, या सगळ्या टिप्स दिलेल्या आहे. या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील, म्हणून आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण बनवणार आहोत पायनॅपल केक. तर पायनॅपल केक बनवण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले प्रीमिक्स मिक्स करून घ्यावा लागेल. तर आता प्रीमिक्सचं प्रमाण काय ठेवायचं असतं, तर असा हा मेजरमेंट कप आहे. तर हा कप 200 ml चा आहे. तर 200 ml म्हणजे 200 ग्रॅम. तर आता 200 ग्रॅम इथे मी प्रीमिक्स यूज करणार आहे. तर आता इथे बघा, हा कप मी पूर्ण भरून घेतलेला आहे, म्हणजे 200 ग्रॅम इथे मी प्रीमिक्स घेतलं आहे. आता हे जे प्रीमिक्स घेतलेलं आहे कपच्या मेजरमेंटनुसार मी तुम्हाला सांगितलं. आणि हेच आपण जर वाटीने घेतलं तर आपली जी घरातली वाटी असते, म्हणजे माझी जी ही वाटी आहे त्या वाटीमध्येच 1 वाटी हे प्रीमिक्स व्यवस्थित असं बसतं. जे तुम्ही बघू शकता, व्यवस्थित असं 1 वाटी प्रीमिक्स इथे बसलेलं आहे. अर्धा किलोच्या केकसाठी 1 वाटी प्रीमिक्स किंवा 200 ग्रॅम प्रीमिक्स जे आहे ते पुरेसे असतं. तर आता आपण प्रीमिक्स काढून घेऊ. आता यामध्ये फक्त एक छोटासा चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चमचा तेल घालून घेते आणि त्यानंतर थोडं थोडं करून आपण पाणी ॲड करायचं आहे. आता खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैलही करायचं नाही, अगदी मीडियमच हे ठेवायचं आहे. आपल्याकडे जे हँड ब्लेंडर असतं ते वापरलं तरी देखील चालेल. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घरामध्ये अवेलेबल जे असेल ते यासाठी वापरू शकता. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा प्रीमिक्स व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. एकदा प्रीमिक्स व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर एकाच दिशेने व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं. प्रीमिक्स किंवा जे आपण क्रीम व्हिप करतो ती अशा पद्धतीने व्यवस्थित असं प्रीमिक्स आपलं मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच दिशेने व्यवस्थित हळूवार असं फिरवून हे प्रीमिक्स आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित असं मिक्स झालं म्हणजे यातली एअर निघून जाते आणि आपला केक खूप छान असा फुलून येतो. तर अशा पद्धतीने अशा प्रमाणामध्ये आपल्याला प्रीमिक्स हे मिक्स करून घ्यायचं आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. आता हे जे प्रीमिक्स आहे आपण टीनमध्ये टाकून घेऊ. तर यासाठी इथे मी 6 इंचाचा हा टीन घेतलेला आहे. तर आता केक मला खूप पसरट नको आहे म्हणून मी मोठा नाही घेतला आहे. इथे बघू शकता तुम्ही अगदी 6 इंचाचा असा टीन वापरलेला आहे. आता टीन प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो, म्हणजे त्याचं मटेरियल वेगवेगळं वापरलं जाऊ शकतं. काहींचे टीन हे पातळ असतात, माझा इथे थोडासा जाड आहे. त्यामुळे ह्या टीननुसारही आपला केक बेक करायला किती वेळ लागतो, म्हणजे कमी जास्त वेळ लागू शकतो. तर आता यामध्ये मी बटर पेपर लावून थोडंसं ऑइल लावून घेतलेलं आहे. तर आता तुम्ही काय करायचं, जर बटर पेपर घरामध्ये नसेलच तर फक्त ऑइल लावून त्याला थोडंसं आपलं प्रीमिक्स लावून घ्यायचं आहे आणि ते काढून घेतल्यानंतर लगेच त्यामध्ये आपलं जे प्रीमिक्स आपण बनवलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी आता फक्त तळाला याच्या बटर पेपर लावला आहे. साईडने लावायची काहीही आवश्यकता नाही, कारण त्याच्या कडा ऑटोमॅटिक मोकळ्या होतात. तर आता बटर पेपर इथे लावून घेतला आहे, थोडंसं ऑइलही लावून घेतलं आहे आणि आता हे प्रीमिक्स यामध्ये मी घालून घेते. तर यामध्ये घालून घेतल्यानंतर थोडंसं फक्त मी हे पसरवून घेते. आता प्रीमिक्स आपण टीनमध्ये टाकून घेतलं आहे. याला फक्त 3 वेळा मी टॅप करते. असं 3 वेळा टॅप केल्यानंतर आपण आता लगेच केक बेक करून घेऊ. तर आता यापूर्वी मी दोन्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे केक कसा बेक करायचा किंवा मी कसा बेक करते. मी कढईमध्येच केक बेक करते. तुम्हाला जर ती प्रोसेस बघायची असेल तर मी आता ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्या दोन्ही व्हिडिओमध्ये मी केक कसा बेक करायचा ते सांगितलेलं आहे. आता हा केक आपल्याला फक्त 35 मिनिट व्यवस्थित असा बेक करून घ्यायचा आहे. आता आपला केक बेक होत आहे तोपर्यंत इथे आपण क्रीम व्हिप करून घेऊ. तर आता जितकं प्रमाण आपण प्रीमिक्ससाठी घेतलेलं होतं तितक्याच प्रमाणात आपल्याला क्रीमही घ्यायचं आहे. म्हणजेच आता 200 ml इथं कप आहे, याच कपाचं जे मेजरमेंट आहे ते ठेवायचं आहे आपल्याला. आणि याच्यात आता इथे मी फिओनाची व्हिप क्रीम वापरते आहे. आता हीच व्हिप क्रीम आपण इथे 200 ml कप घेऊ आणि कप पूर्ण भरून आपल्याला ही क्रीम घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता मी इथे पूर्ण कप भरून क्रीम घेतली आहे. बेसिकली आपल्याला जितकं प्रीमिक्स असतं तितकी क्रीम लागतेच, पण आपल्याला जर केकवर डिझाईन्स वगैरे असेल तर म्हणून मी इथे 50 ग्रॅम फक्त क्रीम एक्स्ट्रा टाकून घेते. म्हणजे जर
केकवर एक्स्ट्रा डिझाईन करायची असेल तर आपल्याला व्यवस्थित क्रीम पुरते आणि आपण छोटीशी किंवा थोडीशी क्रीम परत नंतर व्हिप करण्यापेक्षा एकदमच क्रीम व्हिप केलेली कधीही चांगली. थोडीशी उरली तरी देखील चालते, पण ती कमी पडली तर ती पुन्हा व्हिप करावी लागते आणि कमी प्रमाणात म्हणजे क्वांटिटी कमी असेल तर क्रीम तितका पटकन वेळेमध्ये किंवा तितकी व्यवस्थित अशी व्हिप होत नाही. त्यामुळे आपण अगोदरच थोडंसं जास्त प्रमाण ठेवायचं. तर इथे मी 50 ग्रॅम फक्त क्रीम वरती ठेवलेलं आहे. आता हे आपण व्हिप करून घेऊ. तर आता आपण क्रीम व्हिप करून घेऊया. त्यासाठी इथे मी आता बीटर वापरते आहे. तर आता आपण जेव्हा क्रीम व्हिप करतो तेव्हा आपल्या बीटरला जे हे 5 स्पीड असतात त्यानुसार आपण हळूहळू करत स्पीड वाढवायचा आहे आणि जेव्हा आपल्याला बंद करायचं असेल तेव्हा हळूहळू करत स्पीड कमी करून त्यानंतर आपल्याला बीटर बंद करायचं आहे. एकदम अचानक बीटर बंद करायचं नाही, कारण काय होतं की जेवढा व्हॉल्यूम आपल्या याला क्रीमला आलेला असतो तर तो सगळा निघून जातो किंवा जितकी आपण मेहनत घेतलेली असते अगोदर ते सगळं स्टॉप होऊन जातं. ती प्रोसेस तिथेच थांबते आणि सडनली ते बंद होतं. तर तसं करायचं नाही. अगदी हळूहळू करून स्पीड कमी करायचा आणि त्यानंतरच बीटर पूर्णपणे बंद करायचं. तर अशा पद्धतीने आता मी इथे व्यवस्थित असं क्रीम व्हिप करून घेते. व्हिपचाही इन डिटेल्स व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होईल, पण आता सध्यासाठी मी तुम्हाला ह्याच्या टिप्स सांगते, ह्या नक्की फॉलो करा. तर अशा पद्धतीने आपली क्रीम व्यवस्थित अशी व्हिप झालेली आहे. तर आता आपली क्रीम व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. हे कसं बघायचं तर हे असं केल्यानंतर जेव्हा याला असे पॉईंट येतात तर असे पॉईंट आल्यानंतर आपण समजून जायचं की आपलं क्रीम व्यवस्थित असं व्हिप झालेलं आहे. आता क्रीम अचानक खूप जास्त घट्ट होतं म्हणजे आपल्याला स्पीड कळत नाही किंवा आपल्याला कळत नाही की कितपत आपल्याला ते बीट करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे क्रीम खूप जास्त घट्ट व्हायला लागतं किंवा खूप जास्त सैल नसतं, म्हणजे खूप टेक्स्चर त्याचं अगदी सॉलिडमध्ये असतं. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला स्पीड कळत नाही किंवा अंदाज येत नाही, त्यामुळे आपलं क्रीम जे आहे ते खूप जास्त घट्ट होतं किंवा खूप जास्त सैल राहतं. म्हणजे आपल्याला अचूक कळत नाही की आता आपण कधी थांबायला पाहिजे किंवा क्रीम आता कधी व्यवस्थित असं सेट झालेलं आहे. तर याचा व्हिडिओ नक्कीच आता मी चॅनलवर घेऊन येईल, पण आत्तासाठी मी सांगते की क्रीम व्हिप करताना व्यवस्थित अशी क्रीम व्हिप झालेली आहे हे फक्त ह्या पॉईंटने आपल्याला समजतं की जे आपल्या ब्लेंडरला आलेले असतात, बीटरला आलेले असतात. तर यानुसार आपण चेक करून बघायचं. जे आपलं भांडं आहे ते अगदी उलटं करून बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला कळतं की क्रीम आपलं किती व्यवस्थित असं सेट झालेलं आहे. तर आता आपलं हे क्रीम व्यवस्थित असं सेट झालेलं आहे. आपल्याला केकसाठी जसं क्रीम पाहिजे अगदी तसंच्या तसं हे बनवून तयार झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. तर आता आपण केक आपला बेक झाला आहे का ते एकदा चेक करू. तर अशा पद्धतीने आपला केकही अगदी छान असा बेक झालेला आहे. 35 मिनिटांमध्येच केक खूप मस्त असा बेक झाला आहे. दुप्पट असा फुलून आलेला आहे. आता काय करायचं, जर आपल्याला अर्जंट ऑर्डर आलेली असेल तर केक थंड लवकर होत नाही आणि जोपर्यंत केक थंड होत नाही, स्पंज थंड होत नाही, तोपर्यंत आपल्याला क्रीमिंग करता येत नाही किंवा क्रम्बल कोटही करता येत नाही. म्हणून काय करायचं, या भांड्याच्या खालती एका प्लेटमध्ये पाणी ठेवून हे भांडं त्यामध्ये ठेवायचं. म्हणजे केक लवकरात लवकर आपला त्याच्या कडा मोकळ्या होतात आणि तळापासून लवकर केक मोकळाही होतो आणि तो थंडही होतो. आणि ते करून झाल्यानंतर थोडा वेळ फ्रीज करायचा, म्हणजे स्पंज अगदी व्यवस्थित असा थंडगार होतो आणि त्यानंतर क्रीमिंग करायला घ्यायचं. तर आता हा केक अतिशय गरम आहे, हा मी थंड करून घेते आणि त्यानंतर आपण क्रम्बल कोट करूया. तर आता आपला केक थंड होतो आहे, तोपर्यंत आपण शुगर सिरप बनवून घेऊया. त्यासाठी आता इथे मी 1 चमचा साखर घालून घेतली आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास इथे पाणी घालून घेते. तर आता इथे मी साखर घालून घेतलेली आहे आणि यामध्ये फक्त अर्धा चमचा, छोटासा अर्धा चमचा इथे मी पायनॅपल इसेन्स घालून घेते. पायनॅपलचा क्रश घालून घेते. असा एवढूसाच अगदी थोडासा फक्त पायनॅपल क्रश घालून घ्यायचा आहे. आपल्याला केक बनवताना यामध्ये टाकायचाच आहे, पण अगदी छान स्पंजला याचा मस्त असा फ्लेवर येतो, म्हणून आपण शुगर सिरपमध्ये थोडासा पायनॅपल क्रश घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत साखर विरघळत नाही. तर आता आपण केक बनवायला सुरुवात करूया. जो आपला टर्निंग टेबल आहे, टर्निंग टेबलला मी थोडंसं क्रीम लावून घेते जेणेकरून आपला केक तिथे फिक्स राहील, आजूबाजूला हलणार नाही. तर आपण पहिल्यांदा बटर पेपर काढून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता आपला केक अतिशय छान असा बेक झालेला आहे. आता कढईमध्ये बेक करणं आणि ओव्हनमध्ये बेक करणं यात खूप फरक आहे. त्याची टेस्टही वेगळी लागते आणि त्याचं टेक्स्चरही वेगळं येतं. केकही दिसायला वेगळा असतो आणि चवीलाही वेगळा लागतो, म्हणजे अगदी थोडंसं प्रमाणात, खूप जास्तही नाही. तर अशा पद्धतीने आपला केक व्यवस्थित आपण
सेट करून घेतलेला आहे. आता आपण याला 3 भागांमध्ये व्यवस्थित कट करून घेऊया. मी अशा पद्धतीने चाकूनेच व्यवस्थित असं कट करून घेते, कारण माझा हात आता बसलेला आहे, व्यवस्थित मला कट करता येतं म्हणून. तुम्ही जर नवीन असाल तर अशा पद्धतीने पहिल्यांदा सर्व कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतरच आतमध्ये चाकू घालायचा. साईडने अशा कडा पहिल्यांदा मोकळ्या करायच्या, किंवा दोरा असेल तर दोऱ्याच्या सहाय्याने हे अतिशय सोप्या पद्धतीने आपला केक व्यवस्थित निघतो. अशा पद्धतीने कडा मोकळ्या करायच्या आणि त्यानंतर आतमध्ये चाकू घालायचा. अशा पद्धतीने अतिशय व्यवस्थित असा आपला केक कट होतो. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान स्पॉन्जी, अगदी जाळी आली आहे केकला. अशा पद्धतीने व्यवस्थित असा आपला केक बेक झालेला आहे आणि आपण तो कटही करून घेतला आहे. आता केकचे हे 3 भाग झालेले आहे. खालचा भाग आपण तसाच ठेवणार आहोत. तर यामध्ये लगेचच आपण शुगर सिरप यूज करणार आहोत. तर अशा पद्धतीने लगेच आपण यावर शुगर सिरप घालून घ्यायचे. आता सध्या उन्हाळा आहे आणि त्यामुळे केकचा स्पंज लवकर ड्राय होऊ शकतो, म्हणून शुगर सिरप थोडंसं जास्त प्रमाणात साईडने वापरायचं आणि मध्ये कमी वापरलं तरी देखील चालेल, पण त्याच्या ज्या कडा आहेत तिथे शुगर सिरप थोडंसं जास्त वापरलं तरी देखील चालेल. म्हणजे केक हा अतिशय स्पॉन्जी आणि खूप जास्त छान स्मूथ लागेल. अशा पद्धतीने आता काय करायचं, आपल्याकडे जी पायपिंग बॅग असते त्या पायपिंग बॅगने, जर तुम्ही नवशिके असाल तर तुम्ही पायपिंग बॅगने त्यामध्ये क्रीम घालून तसंही वापरू शकता. आता माझा हात बसलेला आहे म्हणून मी डायरेक्ट त्यावर क्रीम घालून घेते. तर अशा पद्धतीने क्रीम घालायचं. आता काय होतं, बऱ्याचदा ह्या क्रीममध्येच क्रश पण घातला जातो आणि लगेचच ते मिक्स करून आणि लेअरिंग केली जाते, पण मी अशा पद्धतीने क्रश वापरत नाही. मी वरतूनच क्रश घालते. म्हणजे काय, तर आता मी हे जे क्रीम आहे हे व्यवस्थित स्प्रेड करून घेते. अशा पद्धतीने व्यवस्थित हे क्रीम अगदी स्मूथली स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता केकचं कुठलंही काम करताना अजिबात हात रफ ठेवायचा नाही. अगदी स्मूथ हाताने व्यवस्थित असं हे क्रीमिंग करायचं. यावर आता आपण क्रश घालून घेणार आहोत. इथे पायनॅपलचा हा केक आहे त्यामुळे मी पायनॅपलचा क्रश वापरते. तर अशा पद्धतीने लेअरिंग केली तर आपण जेव्हा केक कट करतो तेव्हा त्या कट केल्यानंतर हा जो क्रश आहे तो अतिशय छान दिसतो, म्हणून मी अशा पद्धतीनेच लेअरिंग करून केक बनवते. तर अशा पद्धतीने आपला जो दुसरा लेअर होता त्यालाही मी क्रीमिंग करून घेतलेला आहे. त्यावर पुन्हा एकदा पायनॅपल क्रश आणि तोही व्यवस्थित असा स्प्रेड करून घ्यायचा आहे. तर जो आता आपला मधला लेअर होता तो आपण यावर ठेवून घेऊ. तो पण ठेवताना आपण उलट्या साईडने ठेवायचा आहे, म्हणजे अशा पद्धतीने. यालाही आता मी शुगर सिरप लावून घेते. तर हे लावून झाल्यानंतर जे आपलं साईडचं क्रीम आहे ते आपण एकदा व्यवस्थित असं स्प्रेड करून घेऊ, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपल्याला किती अजून क्रीम लावायचं आहे. तर अशा पद्धतीने हे एकदा स्प्रेड करून घेतलं की आपला केक ऑलमोस्ट क्रम्बल कोट झालेला आहे असा होतो. अशा पद्धतीने आणि वरतून अगदी थोडंसं क्रीम फक्त एकदा मी आता स्प्रेड करते. आता वरतून अगदी थोडंसं क्रीम घेऊन हे फक्त मी एकदा स्प्रेड करते. याचं कारण असं की हा केक जो आहे या केकला कलर वेगळा द्यायचा आहे, म्हणून आपण याला अगदी कमीत कमी क्रीम लावून व्यवस्थित असं हे क्रम्बल कोट करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय व्यवस्थित असं हे क्रम्बल कोट झालेलं आहे. अशा पद्धतीने आता हा जो केक आहे जरी पायनॅपल असला तरी याला डिझाईन वेगळी आहे, म्हणजे याला थीम जी आहे ती पिंक कलरची दिली आहे. त्यामुळे आता जे आपलं क्रीम आहे त्याला मी पिंक कलर ॲड करून घेते आणि आपलं क्रीम जे आहे ते पिंक कलरचं बनवून घेते. तर आता यातलं थोडंसं क्रीम मी बाजूला काढून ठेवलं आहे आणि यामध्ये आता पिंक कलर ॲड करून घेते. तर इथे 3 ते 4 ड्रॉप मी पिंक कलर घालून घेते. लिक्विड पिंक कलर वापरलेला आहे, जेल कलर नाही वापरलेला. अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपला हा पिंक कलर बनवून तयार झाला आहे. आपण याचं फायनल क्रीमिंग करून घेऊ. केक आपला पिंक थीमचा होता, त्यामध्ये थोडासा पर्पल कलर मी इथे ॲड केलेला आहे. पर्पल कलर जो आहे तो मी जेल कलर यूज केलेला आहे आणि इथे बघू शकता तुम्ही थोडासा असा फेंट लेव्हेंडर कलर तयार झालेला आहे आणि याने आपल्याला आता व्यवस्थित अशी क्रीमिंग करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आता आपण फायनल क्रीमिंग करून घेऊ.
आता जेव्हा आपण व्यवस्थित फिनिशिंग देतो केकला, तेव्हा कधीही साईडने सुरुवात करायची. म्हणजे अशा पद्धतीने जे केकची साईड आहेत ते आपण व्यवस्थित असे क्रीम करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपला जो स्पॅच्युला आहे तो व्यवस्थित एकदा फिरवून बघायचा आणि त्यानुसार लगेचच आपल्याला समजतं कुठे कमी जास्त प्रमाणात क्रीम लागलेली आहे आणि तिथे लगेचच क्रीम लावून घ्यायची. म्हणजे जेव्हा आपण फायनल केकला फिनिशिंग देतो तेव्हा आपल्याला वारंवार क्रीम ही लावावी लागत नाही, एकदाच क्रीम लावावी लागते. ती वरतून आपण पुन्हा एकदा क्रीम घालून घेऊ आणि वरतूनही व्यवस्थित असं क्रीम स्प्रेड करून घेऊ. अशा पद्धतीने केक बनवताना अगदी हलक्या हाताने केक बनवायचा. तर बऱ्याच ठिकाणी मी बघते की केक क्रम्बल कोट करून ठेवा, त्यानंतर तो फ्रीजमध्ये ठेवा, त्यानंतरच त्याला आयसिंग करा. अशा पद्धतीने केक क्रीमिंग करायचे सजेशन दिले जातात, पण असा काहीही प्रकार नाही. फर्स्ट अटेम्प्टमध्येच केक अगदी व्यवस्थित असा सेट होतो आणि व्यवस्थित त्याला फिनिशिंगही येते. जितका जास्त वेळ तुम्ही केकला घालाल तितका जास्त वेळ केक तुम्हालाही त्रास देईल. तो लगेच पटकन असा सेट होत नाही. हा मी माझा अनुभव सांगते. त्यामुळे अगदी पहिल्याच प्रयत्नात केक व्यवस्थित होतो आणि व्यवस्थित त्याला फिनिशिंगही येते. त्यामुळे जास्त वेळ केकला देण्यात काहीच अर्थ नसतो. जितकं शक्य होईल तितकं केक लवकरात लवकर फिनिशिंग करून मोकळा करायचा. आता इथे तुम्ही बघू शकता केकचा फायनल लुक आलेला आहे, म्हणजे फायनल क्रीमिंग झालेली आहे. मी तो आता बेसवर शिफ्ट करून घेतला आहे. आता हा जो केक आहे याला व्हाईट आणि सिल्वरचे स्प्रिंकल्स आहेत, तर ते मी इथे लावून घेते. अशा पद्धतीने स्प्रिंकल्स असतात, तर ते इथे मी लावून घेते. तर व्हाईट स्प्रिंकल्स मी टाकून घेतलेत. त्याचप्रमाणे आता सिल्वर जे स्प्रिंकल आहेत तेही मी लावून घेते. हे अशा प्रकारे सिल्वर बॉल्स असतात, तर हे सिल्वर बॉल्सही आपण यावर लावून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण केकला भरपूर असे बॉल्स लावून घेतलेले आहेत, सिल्वर आणि व्हाईट. त्याच पद्धतीने आता हा जो केक आहे हा बटरफ्लायचा आहे, तर इडेबल इथे बटरफ्लायज मी आणलेले आहेत, ते आपल्याला लावून घ्यायचे. तर अशा प्रकारे बटरफ्लाय मिळतात. तर हे मधून थोडेसे असे फोल्ड करायचे आणि अशा पद्धतीने हे लावून घ्यायचे, हे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे संपूर्ण केकला मी लावून घेते. तर अशा प्रकारे संपूर्ण केकला मी भरपूर असे बटरफ्लाय लावून घेते. तर आता हे सगळे छोटे छोटे बटरफ्लायज होते. तर आता जे मोठे बटरफ्लायज आहेत त्यांना मी व्यवस्थित एक स्टिकने अटॅच करून घेते आणि त्यानंतर केकमध्ये व्यवस्थित असे लावून घेते. तर अशा पद्धतीने आपला केक जो आहे तो रेडी झालेला आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की आता मी स्टिक यामध्ये व्यवस्थित अशा ॲड करून घेते. तर त्या पद्धतीने आता मी असं जे बटरफ्लायज आहेत त्यांना स्टिक लावून घेतलं आणि ते आता मी व्यवस्थित असं यामध्ये घालून घेते. तर अशा पद्धतीने 3 बटरफ्लायज मी इथे व्यवस्थित असे यामध्ये ॲड करून घेतलेले आहे आणि हे अतिशय छान दिसते. तर अशा पद्धतीने छानसं असं छोटूसं रोज इथे बनवून तयार झालेलं आहे. आता हे आपण केकवर शिफ्ट करून घेऊया. तर आपल्याकडे कात्री असतेच, तर कात्रीने असं अलगद हे रोज खालून पकडायचं आणि केकवर शिफ्ट करून घ्यायचं अशा पद्धतीने. पुन्हा एकदा मी आणखी एक रोज यामध्ये काढून घेते. अशा पद्धतीने रोज तयार झाले, तेही मी इथे शिफ्ट करून घेते. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की 2 रोज इथे मी ॲड करून घेतले आणि एक छोटासा जो गोल्डन बॉल आहे तोही इथे मी लावून घेते. आता कस्टमरला अशा प्रकारचा केक हवा होता म्हणून हे सगळं मी ॲड करते. नाहीतर सुटसुटीत नुसतेच बटरफ्लायज असते तरीसुद्धा हा केक खूप जास्त छान दिसला असता. पण अशा पद्धतीने हा केक व्यवस्थित असा बनून तयार झालेला आहे. तर केक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि किचन स्टोरीजचे तुम्हाला व्हिडिओज कसे वाटत आहेत तेही कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अशा प्रकारे आपला पायनॅपल फ्लेवरचा बटरफ्लाय थीमचा केक बनून तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपला पायनॅपल फ्लेवरचा बटरफ्लाय थीम केक बनून तयार झालेला आहे.